ओके. सो डार्वासकडे जायच्या अगोदर आपण काही वेगळ्या कन्सेप्ट बघू आणि मग डार्वासकडे जाऊ. सो डार्वास ही काय आहे? तर ती पण एक थिअरी आहे, डार्वास बॉक्स थिअरी. डार्वास हा ऍक्च्युली डान्सर होता आणि त्याने खूप 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 पैसा कमवला युजिंग दिस पर्टिक्युलर थिअरी. सो ती थिअरी आपल्याला शिकायची आहे. सो इथे तुम्ही बघू शकता एवढे पैसे त्याने स्टॉक मार्केटमधून कमवले युजिंग डार्वास बॉक्स थिअरी. आणि त्याचं नाव होतं निकोलस डार्वास, जो डान्सर होता. बाय प्रोफेशन ही वॉज डान्सर. आणि त्याने हे शोधून काढलं. जर तो हे शोधून काढू शकतो तर आपण आय टीतली वेगवेगळ्या म्हणजे कॉम्प्युटरचं ज्ञान असलेली माणसं आहे आपण. आपल्याला माहिती आहे की स्टॉक कसा वाचायचा. आपण ते नक्की काहीतरी चांगलं शोधून काढू शकतो याच्यातनं. फक्त तेवढं ऑब्झर्वेशन आपल्याला करावं लागणार. तेवढा वेळ थोडासा द्यावा लागेल. काल मी महेशशी बोलत होतो तेव्हा एक गोष्ट त्याला सांगितली की आपण ऑफिसमध्ये जातो, ते 9-10 तास प्रामाणिकपणे काम करतो. म्हणजे ती आपली इन्व्हेस्टमेंट आहे. दॅट इज अवर टाइम इन्व्हेस्टमेंट आणि एफर्ट्स इन्व्हेस्टमेंट. त्या 9-10 तासाच्या इन्व्हेस्टमेंटवरती ॲट द एंड ऑफ द मंथ आपल्याला काय रिटर्न मिळतोय? परत तो रिटर्न मिळवण्यासाठी आपलं अगोदरचं शिक्षण, आपला अगोदर झालेला सगळ्या डिग्रीपर्यंतचा प्रवास, अगोदरच्या ऑफिसेसमधले एक्सपिरियन्सेस, हे सगळं त्याच्यात कॅल्क्युलेट होतं आणि त्याच्या बेसिसवरती हा रिटर्न मला मिळतोय. त्याच्याच अगेन्स्टमध्ये आपण आत्ता जे काही शिकतोय, ह्या 20 दिवसात आपण काही शिकणार आहे, त्या दिवसांचा अभ्यास आणि तुमचा 1 ते 2 तासाचा वेळ रोजचा. ह्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्ही तेवढेच रिटर्न कमवू शकता. सो ह्याला तुम्ही वेळ द्या. कारण मी ऑब्झर्व्ह काय केलेलं आहे, खूप जण शिकतात आणि नंतर अरे माझं ऑफिसचं काम होतं त्याच्यामुळे मला जमलं नाही, मला वेळ नव्हता. म्हणजे तुम्ही अजूनही जिथे 80% एफर्ट टाकून 20% मिळणार आहे, अशा गोष्टीकडे जास्ती लक्ष देत आहे. इथे तुम्हाला 20% एफर्ट टाकून 80% रिटर्न जनरेट होणार आहे. तर जो 20% रिक्वायर्ड टाइम आहे ना, तेवढा टाइम थोडासा बाजूला काढा. तो डिसिप्लिन आहे. तो डिसिप्लिन जर तुम्ही अक्वायर नाही केला, जसं काही झालं तरी आपण रोज सकाळी उठतोच ना. आजारी असेल तरी पण आपण ऑफिसला जातोच ना. तसंच एक डिसिप्लिन शेअर मार्केटसाठी पण आणा, की काही झालं तरी 9:30 ला मार्केट चालू होतं. मी माझे ट्रेड मार्केटमध्ये टाकणार. स्टॉप लॉस लावून सोडून द्या ना. त्याला ज्या साईडला जायचं त्या साईडला जाऊ द्या. आपण एक अंदाज आपला लावलेला आहे. त्याच्याप्रमाणे स्टॉप लॉस लावलाय. म्हणजे मला माहिती आहे की झालं तर लॉस किती होणार ते पण माझ्या हातात आहे. म्हणजे मार्केटने सगळं माझ्यासाठी फेव्हरेबल करून दिलंय. पण जर आपण मार्केटला वेळच दिला नाही, तर मात्र तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही. त्याच्यामुळे 1 ते 2 तास वेळ रोज तुम्हाला मार्केटला द्यावा लागेल. दॅट इज द ओन्ली रिक्वायरमेंट आफ्टर दिस क्लास. आणि जर तेवढा वेळ तुम्ही देऊ शकला नाही, तर तुम्ही कितीही शिका, कितीही, तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही. ठीक आहे? सो आपण एक नवीन गोष्ट आज शिकतोय, स्विंग. स्विंग हाय आणि स्विंग लो. स्विंग म्हणजे ऍक्च्युली झोका. झोका जसा वरती खालती जातो तसाच इंग्लिशमध्ये त्याला शब्द स्विंग. सो आपल्या इथे दिसते की स्टॉक इथनं खालती आला, इथनं वरती गेला. झोक्यासारखं झालं ना. सो हा जो पॉइंट आहे इथला, दिस पॉइंट इज कॉल्ड एज अ स्विंग लो. हा तयार झाला स्विंग लो. स्टॉक इथनं वरती गेला, इथे पण आपण कन्सिडर करू शकतो इथपर्यंत वरती गेला, इथनं खालती आला. सो हा झाला स्विंग हाय. हा परत स्विंग लो झाला इथे. हा स्विंग हाय झाला. आपण ज्याला ए म्हणतो तो ए म्हणजे स्विंग हाय आणि ज्याला व्ही म्हणतो तो व्ही म्हणजे टेक्निकल भाषेमध्ये स्विंग लो. सो आपण जे परवाला थिअरी शिकलो किंवा ट्रेडिंगची स्टाईल एक शिकलो, ही ट्रेडिंग स्टाईल, ट्रेडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय शिकलो, तर वी लर्न टू बाय आफ्टर ब्रेक ऑफ स्विंग हाय. स्विंग हाय ब्रेक झाल्यानंतर मी बाय करणार, स्विंग लो ब्रेक झाल्यानंतर मी शॉर्ट करणार. करेक्ट? म्हणजे जे आपल्याला ऑलरेडी येतंय त्याला टेक्निकल टर्म मध्ये काय म्हणतात ते आज आपण बघतोय.
सो स्विंग हाय आणि स्विंग लो आपण चार्टवरती मार्क करू शकतो. सो प्रत्येक ए हा स्विंग हाय आहे, प्रत्येक लो हा स्विंग लो आहे. आता रिसेंटली आपण एक पॅरामीटर डिस्कस करत होतो की हिस्ट्री रिपीट. बेस्ट एक्झाम्पल इथे दिसतंय. प्राइस ह्या लेवलला आली, वरती गेली, खालती येताना बरोबर ह्याच लेवलला थांबली. दोन्ही लेवल सारखा दिसत नाही का? दोन्ही प्राइस सारख्या दिसत नाही का? बरोबर त्याच प्राइसला येऊन थांबली आणि मग वरती गेली. परत वरती जाऊन कुठपर्यंत गेली? तर जिथे प्रिव्हियस स्विंग हाय होता तिथपर्यंत गेली. सो हे मार्केटमध्ये पुन्हा 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 होत असतं आणि त्याच्यासाठी स्विंग हाय स्विंग लो एवढं करणं आपल्याला आवश्यक आहे. दुसऱ्या एखादा स्टॉक बघून ओके, हा आपला बँक निफ्टीचा चार्ट आहे. आता इथे आपल्याला स्विंग हाय स्विंग लो दिसतंय का? आपण इथपासून बघू. हा स्विंग हाय आहे. आता मी मार्क करत नाही, फक्त इंडिकेट करतोय. आता इथे स्विंग हाय आहे, स्टॉक खालती आला, इथनं रिव्हर्स झाला, हा झाला स्विंग लो. स्विंग हाय स्विंग लो, स्विंग हाय स्विंग लो, स्विंग हाय स्विंग लो आणि स्विंग हाय. अजून स्विंग लो इथे तयार व्हायचा आहे. स्विंग हाय आणि स्विंग लो मध्ये काही कन्फ्युजन नसावं असं वाटतंय. काही असेल तर मला विचारा. काय आहे? नाही नाही, कन्फ्युजन. स्विंग हाय स्विंग लो कळालं सगळ्यांना? ओके, मी पुढचा पॉईंट घेतो. ह्या बँक निफ्टीच्या चार्टवरती या ठिकाणी लक्ष द्या. प्राइस इथे क्लोज झाली आणि इथे दिवस संपला. ही डॉटेड लाईन इथे म्हणजे या ठिकाणी दिवस संपला. प्राइस दुसऱ्या दिवशी डायरेक्टली इथे ओपन झाली. सो मधला जो गॅप आहे, मधला जो काही स्पॅन आहे, एरिया आहे, या एरिया आपण म्हणतो गॅप. आणि अशा प्रकारे जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा आपण त्याला म्हणतो गॅप डाऊन ओपनिंग. हे मार्केटने गॅप घेतली आहे आणि गॅप कशी घेतली तर डाऊन साईडला घेतली. सो इट इज गॅप डाऊन ओपनिंग. त्याच्याच अगेन्स्टमध्ये कधी कधी मार्केट गॅप अप ओपनिंग करतं. सो आता इथे बघता येईल आपल्याला की मार्केट इथे क्लोज झालं आणि मार्केटने गॅप अप ओपनिंग दिली. ओके, ही कॅन्डल जरा नीट बघा. ही जी कॅन्डल ती इथे आपल्याला काय दिसतंय, या कॅन्डलचा हाय आणि या कॅन्डलचा क्लोज, ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे. सो जिथे पण तुम्हाला अशी कॅन्डल दिसेल की ज्याचा हाय आणि क्लोज एकच आहे, सेम आहे, त्याच्या पुढची कॅन्डल ही तुम्हाला त्याच डायरेक्शन वाली दिसेल, ग्रीन डायरेक्शन वाली. सो इथे काय झालं, आदल्या दिवशी मार्केट क्लोज होतानाच मार्केटने इंडिकेशन देऊन ठेवलं की उद्याला मी वरच्या साईडला जाऊ शकेल. पण इथे तर डायरेक्ट गॅप अप झाले. म्हणजे आपलं एक्सपेक्टेड होतं की इथे कुठेतरी मार्केट ओपन होईल, पण मार्केटने डायरेक्ट जम्प मारली आणि इथे ओपन झालं. त्याच्याच अपोजिट साईडला जर आपण बघितली एखादी कॅन्डल की जी ओके, इथे बघा, मार्केट क्लोज होतानाचा शेवटची जी कॅन्डल आहे 15 मिनिटाची, काय दिसते, क्लोज इज इक्वल टू लो. रेड कॅन्डल आहे, त्याच्यामुळे त्याचा क्लोज खालती आहे आणि तोच त्याचा लो पॉईंट पण आहे. सो जेव्हा असा सिनेरिओ तयार होतो, अशी कॅन्डल तयार होते, तेव्हा त्याच्या पुढची कॅन्डल त्याच कलरची आणि त्याच डायरेक्शनमध्ये तयार होण्याचे चान्सेस 80% असतात.
सो इथे आपल्याला दिसते की मार्केट खालती गेलं की त्याच्या पुढची कॅन्डल रेडच तयार झाली आणि हे एकदा नाही तर अनेकदा बघा. आता इथे काय झालंय, इथे कॅन्डलचा कलर जरी बदलला असला तरी पण ह्या इथे येऊन क्लोज व्हायच्या अगोदर मार्केट इथपर्यंत वरती जाऊन आलं, म्हणजे ऑलमोस्ट 100 पॉईंट वरती जाऊन मग ते खालती येऊन क्लोज झालं. सो ह्या कॅन्डलचा जो इम्पॅक्ट होता तो पुढच्या कॅन्डलवरती आपल्याला बघायला मिळाला. सो ही एका कॅन्डलची ओपन इज इक्वल टू हाय आणि ओपन इज इक्वल टू लो वाला आपण गोष्ट बघितली. पण तेच जर एका दिवसाचा ओपन आणि लो किंवा ओपन आणि हाय सेम असेल तर आपल्याला एक चांगला ट्रेड घेता येतो. ही एक साईट मी तुम्हाला सांगितली, तुम्ही थोडीशी बघा. आज आपण त्या साईटवरती बघणार आहे की आपल्याला याचा फायदा कसा करून घ्यायचा. सो इथे आपण काय करू शकतो, फिल्टर तयार करू शकतो. सो मी आता तुम्हाला काय सांगितलं, जर एखाद्या स्टॉकमध्ये ओपन इक्वल टू हाय असेल याचा अर्थ त्या लेवलच्या वरती स्टॉक पुन्हा जाऊ शकला नाही, त्याच्या खालती खालती खालतीच येत राहिला, किंवा क्लोज इज इक्वल टू लो असेल तर स्टॉक त्या लेवलच्या वरती जाऊ शकला नाही, कंटिन्यू खालती खालती येत राहिला. आपण त्याच्यासाठी एक स्क्रीनर तयार करू शकतो आणि हे स्क्रीनर आपण इंट्राडे साठी वापरू शकतो. सो मला काय पाहिजे, स्क्रीनर कसं तयार करायचं ते आता आपण बघू. मी काय केलं, क्रिएट स्कॅनवर क्लिक केलं, चार्टिंग साईटवर आलो. सगळ्यांचं लक्ष आहे ना, कोणी झोपलं नाही ना? विजय, वैदेही, महेश, ज्ञानेश नाही आहे का? ज्ञानेश ड्रॉप झाले. हो, ग्रेट ग्रेट, ठीक आहे. सो इथे लक्ष द्या, याचा आपण खूप उपयोग करणार आहे आणि मला असं वाटतं की माझ्या क्लासमधला हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे की आपण असे स्क्रीनर स्वतःचे स्वतः बनवायला शिकतो. मी अशी लोक बघितले की आत्ता जे तुम्हाला स्क्रीनर सांगतो ना, ते स्क्रीनर फक्त ते रन करतात, त्याच्यातनं येणाऱ्या स्टॉकची लिस्ट ते पास करतात आणि त्याच्यासाठी महिन्याला 25,000 रुपये घेतात लोकांकडून. स्क्रीनर काय बघा, आपण करतोय, मला कंडिशन तयार करतोय की लिस्ट करा असे स्टॉक ज्याच्यामध्ये खालच्या सगळ्या कंडिशन पास होतील आणि त्याचं सेगमेंट कॅश सेगमेंट असेल. त्याच्यात आपण वेगवेगळे देऊ शकतो, फ्युचर सेगमेंट, निफ्टीचे फक्त 50 स्टॉक, निफ्टीचे 100 स्टॉक, निफ्टीचे 500 स्टॉक. आपण फ्युचर सेगमेंटमध्ये करू. फ्युचर सेगमेंट कावर करायचं, कारण ते ऑलरेडी चांगल्या कंपन्या आहेत म्हणून फ्युचर सेगमेंट. तर मोस्टली मी फ्युचर सेगमेंट किंवा निफ्टी 500 या दोन गोष्टींमध्येच काम करतो. याच्या बाहेर मी जास्ती जात नाही, कारण जितकं आपण याच्या बाहेर जाऊ तेवढी आपली रिस्क वाढते. मार्केटने जर आपल्याला चांगले स्टॉक ऑलरेडी फिल्टर करून दिलेत, त्याला सेगमेंट करून दिलेत, तर मग त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. तर फ्युचर सेगमेंट सगळ्यात जास्ती सिक्युअर सेगमेंट आहे, मोठ्या कंपन्या असतात त्याच्यात बऱ्यापैकी, आणि त्याच्या खालोखाल निफ्टी 500 वाले. त्याच्या बाहेर तुम्ही पण ट्रेड करू नका असं मी तुम्हाला सजेस्ट करेन, ऍटलीस्ट सुरुवातीला तरी नको. मग हळूहळू जर तुमची रिस्क वाढत गेली, रिस्कचा ॲपिटेट वाढत गेला, तर मग तुम्ही बाकीच्या कंपन्या बघू शकता. सो मला आता असे स्टॉक पाहिजे की जिथे आजच्या दिवसाचा ओपन जो होता तोच आजच्या दिवसाचा लो पण आहे. आता मी प्रश्न विचारणार आहे, सगळेजण अलर्ट राहा, एकदा हे नीट बघा. मी काय लिहिलं आहे आणि त्याच्यातनं कॅन्डल कशी तयार होईल, त्याचा कलर कसा असेल, त्याची साईज कशी असेल, याचा एक अंदाज घ्या. आणि विजय आणि महेश, तुम्ही दोघं जण मला सांगणार आहे की याची कॅन्डल कुठल्या कलरची असेल. दोघांनी थोडंसं बघा हे आणि मला सांगा की जर मी ही टेस्ट रन केली तर मला कोणत्या कलरच्या कॅन्डल मिळतील. जेव्हा पण तुम्ही रेडी असाल तेव्हा सांगा, मी वाट बघणार तोपर्यंत. हा, ही टेस्ट आपण रन करतोय.
माझा प्रश्न असा आहे की ही टेस्ट रन केल्यानंतर मला जी कॅन्डल मिळणार आहे त्या दिवसाची, त्या कॅन्डलचा कलर कोणता असणार? ओके, आपण ही टेस्ट रन करू. ओके, किती स्टॉक आले? 10 स्टॉक आले. आणि मी आता हा स्टॉक ओपन करतो, पहिला स्टॉक ग्लेनमार्क. आपली टेस्ट काय? लो इज इक्वल टू ओपन. ही शेवटची कॅन्डल बघा. आजच्या दिवसाचा जो लो आहे तीच आजच्या दिवसाची ओपनिंग प्राइस आहे. त्याच्या खालती स्टॉक नंतर गेलाच नाहीये, त्याच्या वरती वरती वरतीच जात राहिला स्टॉक. आणि स्टॉकने केवढी मोठी मुवमेंट दिली आहे तुम्ही बघा. इथे मी माऊस इथे ठेवतो आणि तुम्ही इथे चेक करा त्याचा लो आणि ओपन आणि हाय किती फरक आहे बघा. सो ह्या कॅन्डलचा लो होता 822, ओपन पण आहे 822 आणि हाय दिलाय 891 रुपयाचा. 70 रुपयाचा हाय दिलाय 800 रुपयाच्या स्टॉकमध्ये, म्हणजे ऑलमोस्ट 10% मुवमेंट दिली आहे. बरोबर. काल पण तशीच कंडिशन होती बघा. काल पण ओपन इक्वल टू लो होता स्टॉकमध्ये. इथे पण ओपन इक्वल टू लो आहे, इथे पण ओपन इक्वल टू लो आहे, ह्या दोन कॅन्डलला पण ओपन इक्वल टू लो आहे. म्हणजे जेव्हा पण मी हा स्क्रीन रन करतो, ही टेस्ट रन करतो, तेव्हा मला अप साईडचे स्ट्रॉंग स्टॉक मिळतात, लॉंग साईडला जाण्यासाठी स्ट्रॉंग स्टॉक मिळतात. कारण 9 तास ट्रेड होऊन सुद्धा सेलरकडे एवढी शक्ती आली नाही की त्यांनी दिवसाच्या ओपनिंगचा जो काही ट्रेड होता त्याच्या खालती प्राइसला घेऊन जाऊ शकतील. एवढी शक्ती सेलरकडे आलीच नाही दिवसभरात. सो हा ट्रेड मला देईल सगळे लॉंग स्टॉक, आणि त्याच्यामुळे मी तुला प्रश्न विचारतो की त्या कॅन्डलचा कलर काय असणार. सो सगळ्या कॅन्डल बघा ग्रीन कलरच्या आहेत, ओपन इक्वल टू लो आल्या. त्याच्याच अपोजिट ही कॅन्डल बघा, इथे काय आहे? ओपन इक्वल टू हाय, आणि त्याच्यानंतर स्टॉक कंटिन्यू खालती खालती येत राहिला, तो त्याच्या 1 रुपयावरती पण गेला नाही. मग त्या स्क्रीनरमध्ये मी थोडासा बदल करेल. मी 2 कंडिशन पास करतो, त्याच्यातली कुठल्या पण कंडिशन जर पास होत असेल, कुठली पण कंडिशन जर पास होत असेल तर मला तसे स्टॉक द्या. मला ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट करायचंय. मी डुप्लिकेट फिल्टरवर क्लिक करतो आणि डेली ओपन इक्वल्स टू डेली हाय, म्हणजे मला रेड कॅन्डल पण मिळतील, ग्रीन कॅन्डल पण मिळतील. आणि आता मी रन करतो. अगोदर माझ्याकडे किती स्टॉक होते? 10 स्टॉक होते, आणि सगळ्याचे तुम्ही पर्सेंटेज चेंज बघा. 1.5%, 2%, 7%. सो एकेका दिवसातले हे चेंजेस आहेत. एकेका दिवसामध्ये तुम्हाला 1.5-2% रिटर्न मिळतात. एफडी वरती मिळणारा 6% रिटर्न कमवण्यासाठी तुम्हाला फक्त 3 दिवस ट्रेड करावे लागतील. जर हे मिनिमम रिटर्न आपण कन्सिडर केले 1.5%चा, तर फक्त 4 दिवस ट्रेड करावा लागेल या स्ट्रॅटेजीनुसार. 4 दिवसात तुम्ही एफडीला वर्षभरात जेवढे कमवता तेवढे रिटर्न कमवू शकता. आणि फक्त अपसाईडलाच आहे का? नाही, डाऊन साईडचे पण स्टॉक मिळते मला. अगोदर माझ्याकडे 10ची लिस्ट होती, आता 9 स्टॉक ऍड झाले, आणि हे स्टॉक डाऊन साईडचे 0.2% पासून 6% पर्यंत. सो गुजरात गॅस आज 6% डाऊन झाला. 6% पैकी 2% जरी कमवले आपण दिवसामध्ये तरी पण मोर दॅन इनफ. ओपन इक्वल टू हाय, जिथे जिथे ह्या ऑरेंज कलरच्या लाईन दिसत आहेत ना, तो प्रत्येक दिवस ओपन इक्वल टू हाय वाला आहे. त्या प्रत्येक दिवशी तुम्हाला या स्ट्रॅटेजीनुसार काम करता आलं असतं. इंटरेस्टिंग आहे का नाही? आणि काही अवघड आहे का? बरं, असं पण नाही की तुम्हाला ही स्क्रीनर प्रत्येक वेळेस तयार करावं लागेल. यू कॅन जस्ट सेव्ह दी स्क्रीनर ॲज इट इज. जर तुम्हाला फक्त लॉंग साईडचे पाहिजे, तुम्ही ह्या स्क्रीनरला बंद करा आणि रन स्कॅन करा की तुम्हाला फक्त लॉंग साईडचे स्टॉक मिळतील. जर तुम्हाला फक्त शॉर्ट साईडचे पाहिजे तर तुम्ही ह्याला बंद करा, ह्याला ओपन करा, टेस्ट रन करा, तुम्हाला फक्त शॉर्ट साईडचे 9 स्टॉक मिळतील. ठीक आहे, आणि ह्याला तुम्ही सेव्ह करू शकता.
सो डेली O is equal to L or O is equal to H. क्लिअर? म्हणजे ही टेस्ट मी डेली कॅन्डल वरती करतोय, जिथे ओपन इक्वल टू हाय आहे किंवा ओपन इक्वल टू लो आहे. ओपन इक्वल टू लो असेल तर स्टॉक वरती जाणार, ओपन इक्वल टू हाय असेल, टॉप असेल तर तो स्टॉक खालती येणार. तिथे शॉर्टिंगची अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार. सबमिट केलं की हे स्क्रीनर माझं परमनंटली सेव्ह झालं. तुम्ही काय करू शकता, जस्ट या नावाने स्क्रीनरवरती यायचं, डेली O इज इक्वल टू एल या नावाने आपण केलं ना, स्क्रीनरवरती यायचं आणि ते सर्च द्यायचं डेली O इज इक्वल टू एल. हे दुसरं कोणीतरी स्क्रीनर तयार केले, त्यांचं एक मिळालं आपल्याला, त्याने बाकीचे पण क्रायटेरिया त्याच्यात टाकले. सध्या आपण याच्यात नको जायला पण, कारण नाही मग कन्फ्युजन होईल. सो आपण जे स्क्रीनर तयार करतो ते आपल्या डॅशबोर्डमध्ये सेव्ह होतात. आता तुम्हाला ती एक गंमत दाखवतो. मी एवढे सगळे स्क्रीनर तयार केले आणि 140 पेजेसपेक्षा जास्ती पेजेस, ऑलमोस्ट 250 पेक्षा जास्ती पेजेसचे स्क्रीनर माझ्याकडे तयार आहेत. सो तुम्ही पण एक करून बघा, अशा प्रकारे स्टॉक फिल्टर करा. ठीक आहे. सो हा तुमचा अभ्यास आहे. हे एक स्क्रीनर तयार करायचं, ते स्क्रीनर ओपन करायचं आणि ती ही जी लिंक आहे ती लिंक माझ्याबरोबर तुम्ही शेअर करायची, की मला चेक करता येईल की तुम्ही जे केलेलं ते बरोबर आहे का नाही. ही लिंक फक्त कॉपी करा. तुम्ही सेव्ह केल्यानंतर तुमच्या नावाने, तुम्ही वाटलंच तुमचं नाव पण टाकू शकता तिथे, तर तुमचं नाव टाका, डेली ओपन इज इक्वल टू हाय, ओपन इज इक्वल टू लो, त्याला सेव्ह करा आणि माझ्याबरोबर ते शेअर करा टेलिग्रामवरती. एवढं सगळं करणार. आणि आता शेवटचा पण महत्त्वाचा टॉपिक आपण बघणार आहे, तो म्हणजे हाऊ टू ड्रॉ सपोर्ट रेजिस्टन्स. आज आपण फक्त एक इंट्रोडक्शन बघू, पाहिजे तो उद्याला त्याची आपण प्रॅक्टिस करू जास्ती वेळेस. स्विंग, हा काय उद्या कुठला वार? उद्या सॅटरडे ना. उद्याला माझं तसं काही प्लॅन नाहीये. तुमचं जर तुम्ही फ्री असाल तर आपण करू, मला चालेल उद्याला. करायचं का आपण उद्या? तुम्ही जर सगळे असाल तर मग करू. मला कारण एक हे आहे की 20 तारखेच्या आता मला हे संपायचं बरोबर, ते 20 तारखेचं माझं टार्गेट आहे. तर जर रोज तुम्ही 2-2 तास देणार असाल मला ते पण चालणार आहे. सॅटर्डे संडे दोन्ही दिवस करणार असाल ते पण चालणार आहे. महेश आणि वैदेही, म्हणजे मग उद्या, हा चालेल ना. मग टायमिंग कसं ठेवायचं, टायमिंग पण सांगून द्या मला. चालेल. मग 2 ते 4 करायचं. मग उद्याला 2 ते 4. पण तुम्हाला चालत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ठरवा तसं, तुम्ही सांगाल तसं मी करायला तयार आहे. संडेला जर तुम्हाला ब्रेक पाहिजे असेल तर ब्रेक घ्या. हम्म. हा हा. सो संडेला 1च तास घेऊ, बाकीचे दिवस 2-2 तास घेऊ आपण. चालेल. हा, मग बाकीच्या दिवशी आपण 2 ते 4 ठेवू. उद्याचं पण म्हणतोय का तू? मग सॅटर्डे 1 ते 3 करायचं.
ओके. हा, पाहिजे तर मग आपण पुढचे नाही, मग पुढचे सगळे सेशन आपण 1 ते 3 करू. तसं मग करता येईल. ठीक आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम. मग सॅटर्डे संडे 1 ते 3. नो प्रॉब्लेम. मग सॅटर्डे संडे 1 ते 3 आणि मंडे ट्युजडे 2 to 3, 2 to 4. 2 to 4, येस. ठीक आहे. आता फक्त याच्यात माझं मी जर काय विसरण्याचे चान्सेस आहे तर मला रिमाइंड करा फक्त तुम्ही, ती जबाबदारी तुमची. ओके. सो उद्याला 1 ते 3 भेटू आपण. नो प्रॉब्लेम. आणि हे जे सपोर्ट रिझन ड्रॉ करायचं ना ते उद्याला बघू, कारण तो महत्वाचा टॉपिक आहे परत, कारण त्याच्यावरती सगळा खेळ आहे. आणि माझा एकदम पूर्ण विश्वास आहे जर तुम्ही सपोर्ट रिझन चांगले ड्रॉ करू शकले ना तर खूप भारी ट्रेड तुम्हाला मिळतात, खूप भारी ट्रेड मिळतात. सो सपोर्ट रेंजसाठी एक आपण डेडिकेटेड सेशन ठेवू आणि मग कॅन्डलस्टिक चालू करू की ज्याच्या बेसिसवरती आपण एंट्री कुठे घ्यायची ते ठरवू शकतो. डन. सो आज अभ्यास दिलाय. कालचा अभ्यास तुम्ही केला का? काल निफ्टी 50च्या स्टॉकवर तुम्हाला डेली हाय लो क्लोज मार्क करायला सांगितलं, सगळ्यांनी केला? प्रामाणिकपणे सांगायचं, नसेल केलं तर नाही म्हणून सांगा. ज्ञानेश वैदे. हा, कोणीच नाही केला. बघा मी तुम्हाला सांगतो, हे बघा मी माझ्या साईडने फुल इनपुट देतोय. प्रोसेसिंगचं काम तुमचं आहे. जर प्रोसेसिंग झालं नाही तर आउटपुट होणार नाही. आपण सगळे IT वाले लोक आहेत. इनपुट, प्रोसेस, आउटपुट. इनपुट किती पण द्या, प्रोसेसिंग झालं नाही तर आउटपुट होणार नाही. आणि कालचा जो टास्क होता खूप इझी वाला टास्क होता. मग आता उद्याला तुमच्याकडे 2 तास पेंडिंग आहे ना, पहिलं निफ्टी 50 वाला आणि आता स्क्रीनरचा. ओके. सो 2 तास उद्याला कम्प्लीट असतील तर क्लासला यायचं, नाही तर क्लासला यायचं नाही. ठीक आहे. नक्की करा, थोडासा वेळ द्या, कारण तुम्हाला तेच सांगतो, वेळ दिला नाही ना तर बाकीचे लोक पैसे कमवतील, तुम्ही फक्त बाकीच्यांचे स्क्रीनशॉट बघा. चालेल. नाही, तेवढा वेळ द्या यार, बाकी काहीच नाही.